नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत पाण्याचा एक थेंबही न वापरता गवारीची चमचमीत भाजी कशी बनवायची। आजपर्यंत तुम्ही गवारीची भाजी बऱ्याचदा केली असेल, पण ही ट्रिक वापरून तुम्ही भाजी कधीही केली नसेल। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला गवारी स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे। गवारी चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ही या पद्धतीने निवडून घ्यायची आहे। आता इथे मी याच प्रकारे बाकीची सुद्धा गवारी संपूर्ण निवडून घेते। तर पाहू शकता या पद्धतीने इथे आपण ही गवारी निवडून घेतलेली आहे। गवारी तुम्ही इथे सुरीच्या साहाय्याने सुद्धा कट करून घेऊ शकता। आता आपण ही गवारी एका साईडला ठेवून देणार आहोत। यानंतर इथे आपल्याला एका कढईमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। आता या पाण्यावरती आपल्याला चाळण ठेवून द्यायची आहे। चाळण ठेवल्यानंतर आपण जी गवारी निवडून घेतलेली आहे ती संपूर्ण गवारी आपल्याला या चाळणीवरती घालायची आहे आणि छान अशी पसरवून घ्यायची आहे। आता यावरती झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटांसाठी एक चांगली छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। आता एक चांगली वाफ आल्यानंतर पाहू शकता इथे ही गवारी मऊ झालेली आहे। हाताच्या साहाय्याने इथे आपण चेक करून घेऊ शकता। जर गवारी मऊ झाली नसेल तर आणखीन 5 मिनिटांसाठी इथे तुम्ही ही वाफवून घेऊ शकता। एकदा चमच्याच्या साहाय्याने इथे आपण ही हलवून घेणार आहोत, जेणेकरून संपूर्ण गवारी छान अशी वाफलून निघेल। यानंतर आपल्याला आता हे एका साईडला ठेवून द्यायचं आहे। यानंतर एका कढईमध्ये इथे आपण 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला या तेलामध्ये घालायचा आहे। आता आपण हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत। गवारीमध्ये आपण एक असा सिक्रेट पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे गवारीची भाजी ही टेस्टला अतिशय अप्रतिम लागते। आता मंद आचेवरती इथे आपण हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। कांद्याला हलकासा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत। एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर इथे आपण घातलेली आहे आणि एक अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे। आता हे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिटांपर्यंत इथे आपण हे मसाले चांगले मिक्स करून घेऊयात। आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हा टोमॅटो सुद्धा इथे आपण छान असा परतून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून 1-2 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। आता चांगली वाफ आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ म्हणजे 1-2 चमचे बेसन पीठ इथे आपण यामध्ये घातलेलं आहे। आता बेसन पीठ सुद्धा इथे आपण यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत। लक्षात ठेवा इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे आपण जी गवारी वाफवून घेतलेली आहे ती संपूर्ण गवारी इथे आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। आता गवारी घातल्यानंतर यावरती आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटेल। आता सर्वात शेवटी यावरती आपल्याला 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 6 ते 7 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे।
6 ते 7 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी चमचमीत गवारीची भाजी इथे तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने गवारीची भाजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। थँक्यू।